छत्रपती राजाराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त राजारामपुरीत उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालंय। राजारामपुरी विकास मंचच्या वतीनं ही जयंती शाळा क्रमांक 9च्या मैदानात पार पडली आहे। कार्यक्रमात विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व्याख्यानं, सन्मान सोहळा आणि खाऊ वाटपासह विविध उपक्रम राबवण्यात आलेत। पुढील वर्षीपासून पुन्हा मिरवणूक काढण्याचा संकल्पही यावेळी करण्यात आलाय। राजारामपुरी विकास मंचच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे छत्रपती राजाराम महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। यंदा ही जयंती शाळा नंबर 9च्या मैदानावर व्याख्यान आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून पार पडली। कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती राजाराम महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून झाली। पूजन संस्थापक बाबा लिंगरज व खजानीस विजय निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आलं। अध्यक्ष अनिल घाटगे यांनी प्रास्ताविक करताना राजाराम महाराजांच्या कार्यावर प्रकाश टाकला। त्यांनी सांगितलं की छत्रपती शाहू महाराज यांचं अपूर्ण राहिलेलं कार्य छत्रपती राजाराम महाराजांनी पुढे नेलं। साईज लॉ कॉलेज, बीटी कॉलेजसह विविध शैक्षणिक संस्थांची उभारणी तसंच राधानगरी धरणाचं काम पूर्ण करणं, प्राथमिक शिक्षण सक्तीचं व मोफत करणं ही त्यांच्या कार्याची ठळक वैशिष्ट्ये होती। कार्यक्रमात महेश उत्तुरे यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्ते विशाल देवकुळे यांचा उद्धव सेनेच्या शहर प्रमुखपदी तसंच कमलाकर जगदाळे यांचा शिंदे सेनेच्या महानगर प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला। दोघांनाही यावेळी आपलं मनोगत व्यक्त करत सामाजिक कार्यासाठी सज्ज असल्याचा निर्धार व्यक्त केला। कार्यक्रमाच्या शेवटी नगरसेविका प्रज्ञा उत्तुरे यांच्या वतीनं सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आलं। राजारामपुरी विकास मंच 2005 सालापासून भव्य मिरवणुकीच्या माध्यमातून जयंती साजरी करत आली आहे। मात्र कोरोनानंतर ही परंपरा स्थगित झाली। आता पुढील वर्षीपासून पुन्हा एकदा भव्य मिरवणूक काढून राजाराम महाराजांचं कार्य सर्वदूर पोहोचवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आलाय। या कार्यक्रमाला अनिल घाटगे, महेश उत्तुरे, दत्ता गायकवाड, किशोर खानविलकर, रघुनाथ टिपुगडे, विजय घाटगे, शेखर गोटणे, विशाल देवकुळे, कमलाकर जगदाळे, अल्ताफ मकानदार, किरण कांबळे, योगेश लोंढ, सनी शिंदे, सुशील संकपाळ, उमेश उत्तुरे, सचिन उत्तुरे, आसिफ मुल्लाणी यांच्यासह शाळेचे शिक्षक, विद्यार्थी आणि राजारामपुरी विकास मंचचे सर्व संचालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।